या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेच्या वतीनं 3 दिवसीय 9वे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन ॲडव्होकेट मनोहरराव गोमारे साहित्य नगरी दयानंद सभागृह लातूर येथे संपन्न होत आहे। या साहित्य संमेलनाचं उद्घाटन आपल्या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ग्रामविकास मंत्री आदरणीय महाजन साहेब यांच्या हस्ते आणि स्वागताध्यक्ष म्हणून माननीय संजयजी बनसोडे साहेब क्रीडा व युवक मंत्री यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ संपन्न होतोय। या निमित्ताने 3 दिवस ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन, उद्घाटन, परिसंवादाचे विषय, शिक्षण काल, आज, उद्या, संविधान, आपली जबाबदारी, महिला शिक्षण सबलीकरण, कवी संमेलन, गजल कवी संमेलन अशा 3 दिवसामध्ये भरगच्च कार्यक्रमाचं या निमित्ताने आयोजन केलेलं आहे। या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष ऋषिकेश कांबळे म्हणून या ठिकाणी त्यांनी साहित्य संमेलनाचं साहित्य संमेलनाध्यक्षपद स्वीकारलेलं आहे। त्याचा समारोप 1 फेब्रुवारी दिवशी माननीय नामदार दीपकजी केसरकर साहेब आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी राज्यातील माननीय विलासरावजी देशमुख ज्ञानरत्न पुरस्कार या शाळांना देणार आहोत। त्याचबरोबर माननीय विलासरावजी देशमुख जीवनगौरव पुरस्कार या जिल्ह्यातील सुपुत्रांना आपण देतो आहोत। अशा पचा एक अतिशय सुंदर आणि एक चांगला संदेश देणारा हा साहित्य संमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। आपण या साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र शासनाने 1 दिवसाची 1 फेब्रुवारीची ऑन ड्युटी दिलेली आहे। जे शिक्षक, कवी, साहित्यिक आहेत अशांना या व्यासपीठाचा उपलब्ध व्हावा, व्यासपीठ उपलब्ध व्हावं म्हणून महाराष्ट्र शासनाने ही 1 दिवसाची कर्तव्य कालावधी दिलेली आहे। आणि म्हणून या निमित्ताने मी सगळ्या माननीय लातूरकरांना, या राज्यातील शिक्षकांना, कवींना आणि साहित्यिकांना आग्रहाची विनंती करेन की या निमित्ताने एक चांगली मेजवानी आहे, एक चांगलं व्यासपीठ आहे, तर या निमित्ताने या शिक्षक साहित्य संमेलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती आमच्या संयोजन समितीच्या वतीनं करतो आहोत।